महाराष्ट्र संदेश न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। विदर्भ शाहीर कलाकार परिषदेचा भव्य मेळावा कळमेश्वर ब्राह्मणी येथे हजारो कलावंतांच्या उपस्थित संपन्न। विदर्भ शाहीर कलाकार परिषदेच्या भव्य मेळाव्यात माजी आमदार प्रकाश गजभिये गरजले। कळमेश्वर ब्राह्मणी येथे नुकत्याच झालेल्या भव्य कलावंत मेळाव्यात माजी आमदार प्रकाश गजभिये हे मुख्य अतिथी होते। यावेळी कला व्यासपीठावरून आपल्या भाषणात ते म्हणाले की कलावंत हा समाज प्रबोधन करून सर्व समाजाला नवी दिशा देऊ शकतो। परिवर्तन या महापुरुषांचे संतांचे विचार सर्व समाजामध्ये पेरून सर्व समाजातील अंधश्रद्धा व अज्ञानता दूर करू शकतो आणि त्यांनी केली आहे। यात महिलांचा सिंहांचा वाटा आहे। बहुजनांची संस्कृती ही विचार परिवर्तनाची आहे। संत तुकोबा, संत नामदेव, संत गडगेबाबा, संत तुकडोजी महाराज, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, महाकवी वामनदादा कर्डक, नागोराव पाटणकर कव्वाल यांनी आपल्या अभंग व कलापथक गीत गायनातून मानव समाजाला जागवल। भारुड कलापथक, शाहिरी, भजन, कव्वाली, दंडार, खडीगंमत, कीर्तन, नाटक, पथनाट या माध्यमातून अनेक कवी गायक समाज जागृती आजही करीत आहे। पण या वृद्ध कलावंतांना शासनाची कलावंत पोषक फक्त 5,000 रुपये महिना मिळते। तेही आता एप्रिल पासून हे 5,000 रुपये महिनाभर कलावंताला पुरते का हो असा प्रश्न केला। कलावंतांनो, आपल्या हक्कासाठी लढा व मासिक 15,000 रुपयांची मागणी करा। कलावंतांचे मुलमुली कधी डॉक्टर होणार, त्यांचे डॉक्टर बनण्याचे अधिकार या तिनमुंडी सरकारने बंद केले आहे। असे विविध मुद्द्यांवर परखड विचार माजी आमदार प्रकाश गजभिये यांनी 3,000चे वर उपस्थित असलेल्या कलावंतास समोर काढले। कळमेश्वर ब्राह्मणी येथील आशीर्वाद सभागृहात या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी उपस्थित समुदायासमोर बोलत होते। या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी परिषदेचे केंद्रीय अध्यक्ष मनीष भिवगडे यांचे अध्यक्ष होते, तर प्रमुख अतिथी केंद्रीय कार्याध्यक्ष अलंकार टेंभुर्णे हे होते। यावेळी अविनाश गौतमारे स्वागताध्यक्ष ब्राह्मणी, पोलीस पाटील पिंटूजी निंबाळकर होते, तर प्रमुख उपस्थितीमध्ये जिल्हा संघटक संजय घोंगडी, कार्यक्रमाचे मुख्य आयोजक राजेश श्रीखंडे, अरुण वाहने, नामदेव ठाकरे, प्रसिद्धी प्रमुख युवराज मेश्राम, उपाध्यक्ष रामचंद्र नांदेडकर, बाबाराव निगोट, मायाताई गणोरकर, संगीताताई भक्ते, सोनालीताई गोडाणे, नरखेड तालुका अध्यक्ष सुधाकर खजुरी, काटोल तालुका अध्यक्ष ज्ञानेश्वर तायडे, सावनेर तालुका अध्यक्ष रमा अमोल रंगारी, हिंगणा तालुका अध्यक्ष पुरुषोत्तम निघोट, ठमटेक तालुका अध्यक्ष वसंतराव तुंडे, मौदा तालुका अध्यक्ष कृष्णाजी भिवगडे, कुही तालुका अध्यक्ष रामभाऊ धनजोडे, कारंजा तालुका अध्यक्ष विलास नासरे। महापुरुषांचे प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून पाहुण्यांचे शब्द सुमनांनी स्वागत। रेडिओ टीव्ही सिंगर अरुणभाऊ साहले, रवींद्र बांबोळे, गायिका कल्पना साहले, हरीश बांबोळे, गायिका अनामिका निकोसे यांनी स्वागत गीताने केले। या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे विदर्भ शाहीर कलाकार परिषदेचे विदर्भ संघटक यादवराव कानोलकर, नागपूर जिल्हाध्यक्ष दयाल कांबळे, विदर्भ प्रमुख यादवराव कानोलकर, विदर्भ महिला प्रमुख संगीताताई भक्तते, जिल्हा महिला प्रतिनिधी मायाताई गणोरकर, सोनाली गोंडाणे हे होते। मी तुमच्यामध्ये होतो आणि 5,000ची मागणी केली होती। मला 5,000 रुपये महिना पाहिजे आणि मी तुम्ही बघा 14 ऑक्टोबर असो, 6 डिसेंबर असो, छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती असो की महात्मा फुलेंची जयंती असो, आपल्या कार्यक्रमाला गायक असतो, त्याचं नाव आनंद शिंदे आहे। दीक्षाभूमीवरती कार्यक्रम कोणी बघितला का? कोणी जेव्हा लोक आले असतील। मुंबईला आपण चैत्यभूमीवरती आपलाच कार्यक्रम असतो, त्या ठिकाणी संपूर्ण राज्यातले कलावंत त्या ठिकाणी येतात। मी शरद पवार साहेबांचा वाढदिवस या राज्यातल्या कलावंतांच्याच गाण्याने त्या ठिकाणी आम्ही बोलावलं, पूर्ण राज्यातले कलावंत, आणि त्यांच्याच माध्यमातून मी शरदचंद्र पवार साहेबांचा त्या ठिकाणी वाढदिवस साजरा केला। मी कलावंतांना विसरणारा नाही। मी प्रकाशनाथ पाटणकरांना आपलं मार्गदर्शक मानतो। मी प्रल्हादजी शिंदे यांचा सुपुत्र जेवढे असतील त्यांना आपले मार्गदर्शक मानतो, कारण की तुम्ही बघा, नेत्यांच्या एखाद्या पोस्टला 1000 त्या ठिकाणी लाईक नसतील, परंतु आनंद शिंदेच्या त्या एका पोस्टला
करोडो लोक चाहतात, तुम्ही जाऊन बघा. म्हणून या देशातले नेते, या देशातले कार्यकर्ते जर कोणी निवडून आणत असेल तर हे तुम्हीच लोक निवडून आणता, तुम्हीच कलावंत निवडून आणता. त्या सभेला जर रंगत येत असेल आणि ती सभा त्या ठिकाणी लोकांना गोळा करायचं असेल तर नेते फक्त तुम्हालाच वापरतात आणि ज्यावेळेस तुमची पाळी येते त्यावेळेस तुम्हाला विसरून जातात. ही वस्तुस्थिती आहे. म्हणून आपल्या मधला कलावंत आपण जिवंत ठेवला पाहिजे आणि तुमच्या मधला पण एखादा कलावंत पार्लमेंट मध्ये गेला पाहिजे. तुमच्या मधला कलावंत हा त्या ठिकाणी आमदार झाला पाहिजे, खासदार झाला पाहिजे. आम्ही कोरोनामध्ये आईची जर डेड बॉडी असली पोरगा हात लावत नव्हता, वडिलांची जर डेड बॉडी असली पोरगा घाटावर जाऊ शकत नव्हता. कोणालाही कोणाचा स्पर्श नाही झाला पाहिजे म्हणून आपण अस्पृश्यासारखं दिवस जगत होतो. आपण तोंडाला बांधून होतो. माझ्या आई भगिनीनो, माझी गाडी आहे शववाहिका, त्या गाडीमध्ये दररोज 5-6 डेड बॉडी घेऊन जायचो. मी एक त्या ठिकाणी गाणं तयार केलं. म्हणजे मी पण कलावंत सारखा तर मला टेंभुर्णे साहेबांकडून शिकावं लागत नाही, तेवढं मी गाणं तयार केलं तर त्याचं असं म्हणून बघतो ते गळा घालते. तेरे मेरे बीच में, तेरे मेरे बीच में कैसा है आया कोरोना, तू ही कोरोना जल्दी मरो ना, तू ही कोरोना जल्दी मरो ना. हे शरदराव आए, उद्धव जी आए, शरदराव आए, उद्धव जी आए, साथ में उनके टोपे भी आए. आरोग्यमंत्री होते ना त्यावेळेस ते फिरत होते. माझ्या आई भगिनी रस्त्यावरती येत नव्हत्या. शरदराव आए, उद्धव जी आए, साथ में उनके टोपे भी आए. दादा बोले तुम ना, तब तेव्हा अजित दादा उपमुख्यमंत्री होते. दादा बोले तुम ना डरो ना, तू ही कोरोना जल्दी मरो ना, तू ही कोरोना जल्दी मरो ना. तेरे मेरे बीच में, तेरे मेरे बीच में कैसा है ये आया कोरोना. बघा, आपल्या मधला कलावंत हा मरत नसतो. अशी माणसं कलावंतावर प्रेम करणारी माणसं आहे. आम्ही रात्रभर जर कुठल्या एरियामध्ये भजन सुरू असलं तर आम्ही फिरत राहायचं नगरसेवक असताना. आणि ज्या मंदिरामध्ये कुठलंही भजन असो, कीर्तन असो, बुद्धावरती गाणे असो, कुठल्या बाबासाहेबांवरती गाणे असो, आम्ही त्या ठिकाणी जात असायचा असा छंद आहे. कुणाला कशाचा छंद असतो, कुणाला कशाचा छंद असतो आणि आम्हाला तर फक्त गाण्याचा छंद असतो. माझ्या आई भगिनी, तुमचे तर लग्न अशीच होतात हो. एकदा गाणं कोणाचं ऐकलं आणि आवाज जर चांगला असला तो तिची श्रीमंती पाहत नाही आणि तो माणूस तिची श्रीमंती पाहत नाही आणि बाई त्याची श्रीमंत पाहत नाही. मी आपली नागपूरची एक गायिका आहे, तिने तर तबलावाल्याशीच लग्न केलं आणि एवढा सुंदर तबला वाजवतो. हे कलावंताचं नातं फार वेगळं असते हो. आणि तुम्ही जसे गाताना तुम्हाला वाटत तुझ्यापेक्षा मी चांगली गायली पाहिजे, ही स्पर्धा आपल्यामध्येच असते आणि त्याच्यामधून चांगले कलावंत निघतात. आणि कलावंत निघून या कलावंत पूर्ण देशाला, राज्याला, एका खेड्यामध्ये एखाद्या गावात मधला जर एखादा टेंभुर्णे असला ना तर निश्चितच त्या ठिकाणी त्या गावाला रंगत येते. त्याच्या नावाने त्याचं गाव मोठं होतो. तुम्ही माझा महाराष्ट्र मोठा केला ना माझ्या गाणं गाऊन, म्हणजे देशाच्या पातळीवर त्या ठिकाणी गाणं त्या ठिकाणी
मोठी झाली पाहिजे. मला मनातून वाटते की या कलावंतांना खऱ्या अर्थानं न्याय मिळाला पाहिजे. अहो 70 नाही तो मरेपर्यंत त्यांना पेन्शन मिळाली पाहिजे. 70 काय त्यांना मरेपर्यंत त्यांचा जर मुलगा त्यांना साथ देत नसेल तो 70चा झाला असेल, 75चा झाला असेल, 60चा झाला असेल, त्यांनी काय गुन्हा केला जीवन जगण्याचा.